नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन NHM तर्फे पुन्हा एकदा जिल्हा परिषद धाराशिव इथं थेट मुलाखतीद्वारे ही काही जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या जागा आहेत आणि काय क्वालिफिकेशन हवं आहे, सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय. मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ज्या काही जाहिराती आहेत या रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीनं थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे. ज्याच्यामध्ये बघा, अशी अतिविशेषज्ञ म्हणजेच सुपर स्पेशलिस्ट जिल्हा रुग्णालय धाराशिव इथे एक जागा आहे. स्पेशलिस्ट जिल्हा रुग्णालय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय एक जागा आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS बघा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र धाराशिव आणि स्त्री रुग्णालय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र. तर मित्रांनो, ही जी पदं आहेत ही मेडिकल क्षेत्राशी संबंधित पदं आहेत. त्याच्याकरता आपलं जर DM नेफ्रोलॉजी, DM कार्डिओलॉजी, MD झाला असाल किंवा जर आपण MBBS झाला असाल तर आपण या पदाला 100% अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये वयाची मर्यादा ही किमान 18 वर्ष ते कमाल वयोमर्यादा ही 70 वर्ष दिलेली आहे. तर या संदर्भामध्ये ॲप्लिकेशन फी जी आहे ते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. आणि हा DD आहे तो डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी OSBD ऑदर प्रोग्राम या नावे देय असावा. या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. या व्यतिरिक्त ही जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात ही गव्हर्नमेंटची वेबसाईट धाराशिव.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती सुद्धा ही मूळ जाहिरात दिलेली आहे. तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता. मुलाखतीचं ठिकाण जे असणार आहे ते जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, जिल्हा परिषद धाराशिव असेल. तर या संदर्भामध्ये आपल्याला काही तारखा आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. अर्ज सादर करायला तुम्हाला हे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असेल. अर्ज छाननी हे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता होईल. पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करून आक्षेप किंवा हरकती सादर करायला दुपारी 3 ते 4 असेल. आणि मुलाखत प्रक्रिया जी आहे ती 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. तर प्रत्येक महिन्यातील दिनांक 15 सदर दिनांकास सुट्टी असल्यास पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिनांकास मुलाखत प्रक्रिया घेण्यात येईल असे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपल्या शंकांचं निरसन कमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा.